लालबागच्या राजाची दानपेटी उघडली जाते। काल दिवसभरात भक्तांनी टाकलेल्या दानाची मोजदाद केली जाते। महाराष्ट्र बँक आणि जीएस महानगर बँकेचे कर्मचारी दानाची मोजणी करतात। तर लालबागच्या राजा मंडळातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। दानपेटी उघडण्यात आलेली आहे। भक्तांनी जे भरभरून दान दिले त्या दानाची आता मोजणी या ठिकाणी केली जाते। लालबागच्या राजाच्या दरबारातील दानपेट्या उघडल्या जात आहेत। काल दिवसभरात भक्तांनी टाकलेल्या दानाची आता मोजदाद केली जाते आणि त्यासाठी महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी आणि जीएस महानगर बँकेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या वतीने ही मोजणी केली जाते। ही दृश्य देखील आपण पाहतोय। लालबागच्या राजा मंडळातील ही थेट दृश्य। काल भक्तांनी पहिल्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी जे भरभरून दान दिलेले आहे त्या दानाची मोजणी आता या ठिकाणी केली जाते। लालबागच्या राजाची दानपेटी उघडण्यात आली। लोकशाही मराठीच्या माध्यमातून ही दृश्य आपण पाहतोय। काल दिवसभरात भक्तांनी टाकलेल्या दानाची मोजदाद आता केली जाते। महाराष्ट्र बँक आणि जीएस महानगर बँकेचे कर्मचारी या दानाची मोजणी करतानाची थेट दृश्य आपण पाहतोय। तर गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी जे भक्तांनी भरभरून दान दिलेले आहे त्या दानाची मोजणी केली जाते आहे। यामध्ये रोख रकमेचा समावेश आहे। सोन्या चांदीचा देखील समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे। काही भेटवस्तू देखील दानपेटीमध्ये भक्तांनी टाकलेल्या आहेत। लालबागच्या राजाच्या दरबारातील ही खास दृश्य आपण पाहतोय। तर आधी रोख रकमेची मोजणी केली जाईल आणि त्यानंतर मात्र जे भक्तांनी लालबागच्या राजाच्या चरणी सोनं चांदी अर्पण केलेलं आहे त्याची देखील मोजणी यानंतर लगेचच पार पडणार आहे। नोटांचा जो हार लालबागच्या राजाला परिधान करण्यात आलेला होता त्याचा देखील यामध्ये समावेश आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे। मीनाक्षी, लालबागच्या राजाच्या चरणी काल दिवसभरात जे भरभरून दान भक्तांनी दिलेलं आहे त्या दानाची मोजणी आता केली जाते। अगदी शुभम, आपण पाहू शकतो की लालबागच्या राजाला पहिल्याच दिवशी आलेलं जे दान स्वरूपामध्ये जी रोख रक्कम आहे त्याची या ठिकाणी मोजदाद होत आहे। एकूणच आपण पाहतोय की कालचा पहिला दिवस आणि आज दुसऱ्या दिवशी ही मोजदाद जी आहे ती केली जाते। अगदी मुंबईतूनच नाही तर राज्यभरातून लालबागच्या राजाच्या चरणी भाविक येत असतात। लाखोच्या संख्येने हे भाविक येत असतात। त्यामुळे प्रत्येक जण या ठिकाणी लालबागच्या राजाला अनेक दान स्वरूपामध्ये रोख रक्कम जी आहे ती देत असतात। मात्र ही दान जी आहे ती कोट्यवधी रुपयामध्ये जात असते। त्यामुळे पहिल्याच दिवशी आपण पाहू शकतो की या ठिकाणी ही मोजदाद जी आहे ती सुरू होते। मात्र महाराष्ट्र बँक आणि जीएस महानगर बँकेचे कर्मचारी जे आहेत ही मोजदाद करत असतात। मात्र लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अनेक सामाजिक उपक्रम जे आहेत याचा वापर जो आहे म्हणजेच या रोखची जी आहे ती वापरता जी आहे अनेक सामाजिक उपक्रमांसाठी केली जाते। त्यामुळे गणेश भक्तांनी दान केलेल्या या निधीचा उपयोग जो आहे तो गणेश भक्तांच्याच अत्यावश्यक सेवेसाठी वापरला जातोय। एकूणच सध्या आपण पाहतोय की सर्वप्रथम लालबागच्या राजाला गणेश भक्तांनी दान केलेल्या रोख रुपयांची मोजदाद जी आहे ती केली जात आहे। त्यानंतर लालबागच्या राजाला गणेश भक्तांनी सोने आणि चांदीचे दागिने अर्पण केले आहेत त्याची मोजदाद केली जाणार आहे। लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या या दान स्वरूपाची निधीचा उपयोग जो आहे तो मंडळाच्या वतीने अनेक उपक्रमासाठी वापरला जातो। त्यामुळे आपण पाहू शकतो अगदीच 20 रुपयांच्या नोटा असतील किंवा 10 रुपयांच्या नोटा असतील, 50 रुपयाच्या नोटा असतील, 100 रुपयाच्या किंवा 500च्या नोटा, एकूणच ह्या सगळ्याच नोटा ज्या आहेत त्या आता एकत्रित करून यासोबतच जे डॉलर स्वरूपामध्ये देखील या ठिकाणी रोख जी आहे ती येत असते। बापाच्या चरणी अनेक भक्त जे आहेत जे देशभरातून म्हणजेच भारताबाहेरचे जे भाविक येत असतात ते देखील या ठिकाणी ही निधी जी आहे ती दान करतात आणि त्याचीच आता ही मोजदाद जी आहे सध्या या ठिकाणी सुरू आहे। शुभम, अगदीच हे सगळी रोख जी आहे ती एकत्रित केल्यानंतर मात्र याची दोन बँक आहेत, जीएस बँक आहे आणि दुसरी महाराष्ट्र बँक, या बँकच्या वतीनं ह्याची मोजदाद जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच सध्या आपण पाहू शकतो की मंडळाच्या वतीनं ही मोजदाद जी आहे ती सध्या सुरू आहे। मीनाक्षी, रोख रकमेची मोजदाद पूर्ण झाल्यानंतर बाप्पाच्या चरणी जे सोनं चांदी अर्पण करण्यात आलेले आहेत त्याची देखील मोजदाद पार पडणार आहे। त्या संदर्भात काय माहिती देशील?
नक्कीच आपण पाहतोय की वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही रोख जी आहे ती येत असते। एकूणच सध्या आपण पाहतो की या ठिकाणी 10च्या नोटा असतील, 20च्या नोटा असतील, 50च्या नोटा असतील किंवा मग 100च्या नोटा असतील, 500च्या नोटा आणि एकूणच चिल्लर देखील असते। यामध्ये या सगळ्याच ही सगळीच रोख जी आहे ती एकत्रित आता या दानपेटीतून या ठिकाणी रिकामी करण्यात आलेली आहे। बाप्पाच्या या सगळ्याच निधीचा वापर जो आहे तो वेगवेगळ्या वर्षभरामध्ये होत असलेल्या उपक्रमासाठी वापरली जाते। सध्या या ठिकाणी आपण पाहू शकतो की मंडळाचे सदस्य आहेत, यासोबतच पाहू शकतो की मंडळाचे अध्यक्ष असतील किंवा मग महाराष्ट्र बँकेचे काही या ठिकाणी आलेली लोक आहेत, ती देखील ही सगळी निधी जी आहे निधीची मोजदाद करणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्र बँक आणि GS महानगर बँक यांचे कर्मचारी जे आहेत ही सर्व रक्कम जी आहे आता ती एकत्रित करून वेगवेगळी केली जाणार आहे। 100च्या नोटा वेगळ्या केल्या जातील, 50च्या नोटा वेगळ्या केल्या जातील, 500च्या नोटा वेगळ्या केल्या जातील। यानंतर ह्या सगळ्या एकत्रित करून या ठिकाणी असलेल्या बँकेचे कर्मचारी जे आहेत त्यांच्या हातून याची मोजदाद केली जाणार आहे। मंडळाचे या ठिकाणी खजिनदार आहेत। सर, काय सांगाल, ही निधी एकत्रित आता केली गेलेली आहे, पहिल्याच दिवसाची ही निधी आहे, कशा स्वरूपात आपण या निधीचा आता मोजदाद करणार आहोत? लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाचे आपलं ह्या वर्षी जे आपलं 91 वर्ष आहे, जो पहिल्या दिवशी भाविकांनी जो पैसा इथे टाकलेला आहे, पेटीत टाकलेला आहे, तो आज आपण मोजण्यासाठी आपण इथे आणले आहे। ते मोजण्यासाठी आपल्याकडे आपल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी, GS महानगर बँकेचे कर्मचारी, आमचे सन्माननीय सल्लागार व इतर माझे सहकारी आहेत, हे आपण इथे आपण मोजतो पैसे आणि त्या दिवशी संध्याकाळी आम्ही हे बँकेत जमा करतो। जो पैसा हा भाविकांचा जो पैसा जमा होतो तो आमचा समाजोपयोगी कामासाठी होतो। म्हणजे अर्थात बघायला गेलं तर आमचं डायलिसिस सेंटर आहे, आमचं संगणक केंद्र आहे, आमची पुस्तक पेढी, आमचं ग्रंथालय आहे। आम्ही जे गरीब म्हणजे ह्यांच्यासाठी माणसांसाठी जे म्हणजे आपलं हॉस्पिटलसाठी लागणारे 10% म्हणजे ऑपरेशन जे लागणारे गरजू रुग्णांना आम्ही मदत करतो, तो हा सगळा पैसा आम्ही त्यासाठी समाजोपयोगी करतो। अगदीच आपण पाहतोय रोखची या ठिकाणी मोजदाद सुरू आहे। अगदी थोड्या वेळाने सोन्या चांदीची देखील मोजदाद जी आहे किंवा मग किती अर्पण करण्यात आलेलं आहे पहिल्याच दिवशी बाप्पाच्या चरणी भाविक जे आहेत ते मुंबई बाहेरून म्हणजेच देशभरातून येत असतात। युरोजमध्ये देखील डॉलर्स असतात, ती कशी मोजदाद केली जाते? आता जो भाविकांनी दिलेले सोनं चांदी आहे आता त्याप्रमाणे गेले आपली सोनं चांदी मोजण्याची दुसरी सोन्याची टीम आहे, ज्याच्यामध्ये आमचे सुवर्णकार नानावेदक आहेत व त्यांचे सहकारी आहेत आणि त्याचबरोबर माझे पण सहकारी आहेत। ते आम्ही मशीन लावली, तुम्ही नंतर मी तुम्हाला दाखवू शकतो की तिकडे मशीन लावली, सोनं चेक करतो किती आपल्या कॅरेट्स आहे काय आहे याच्यावर सगळं होतं आणि त्याचप्रमाणे आम्ही त्याच्यावर जी किंमत आज आहे ती किंमत लावून आम्ही ते नंतर मग सेलिंग करतो। मोठ्या संख्येने डॉलर्स देखील येत असतात। आपण पाहतो की देशाच्या बाहेरची देखील भाविक आहेत, दरवर्षी बाप्पाच्या चरणी येत असतात। त्या डॉलर्सची कशी आपण मोजदाद करतो? आपण जे डॉलर आहेत ते पूर्ण 10 दिवसाचे आपण जमा करतो, जेणेकरून आपण इकडे US डॉलर येतात, सिंगापूर येतात, मलेशियन येतात, लंडनचे म्हणजे इंग्लंडचे येतात, असे विविध प्रकारचे जगाचे पूर्ण याचे चायनाचे येतात, जपानचे येतात, असे विविध प्रकारचे त्यांचे जे चलन आहे ते येते। त्याचवेळी आम्ही ते चलन एकत्र गोळा करतो आणि ते नंतर आमचे जे लिगल जे डॉलर म्हणजे चेंज करणार आहेत त्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडून चेंज करून जो भाव असेल त्या दिवशीचा त्या भावामध्ये आम्ही चेंज करून आपल्या इंडियन करन्सीमध्ये आपण चेंज करून घेतो। सर, आपण पाहू शकतो की या ठिकाणी बाप्पाच्या चरणी पहिल्याच दिवशी आलेली ही सगळी निधी आपण पाहू शकतो आणि याची संपूर्णता आपण बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।